अखेर 9-10 महिन्याच्या अविरत चर्चेनंतर चायना आणि भारत यांच्यातील शीतयुद्धाच्या वितळण्यास सुरुवात झाली. पेंगॉन्सो लेकवरचं सैन्य हे दोन्ही देशांनी मागे घ्यायचं मान्य केलं आणि आज ते जवळजवळ पूर्णत्वाला सुद्धा गेलं. खरं तर भारत आणि चीन यांचा इतिहास स्वातंत्र्यानंतर हा कधीच सहमतीच्या सहकार्याच्या राजकारणाचा राहिला नाही. किंबहुना 62चं युद्ध असेल, त्याच्या आधीच्या चर्चा असतील किंवा त्याच्यानंतरचा सगळा कालखंड असेल, या सर्वच कालखंडामध्ये चीनने नेहमीच भारतावर आपला पंजा उगारण्याचा प्रयत्न केला. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कोविडच्या काळात जेव्हा पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची स्थिती स्वतः चीनने बदलण्याचा युनिलॅटरली प्रयत्न केला, तेव्हा ज्या पद्धतीने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने हे प्रकरण हाताळला याचं विश्लेषण खरं तर करण्याची आवश्यकता आहे. कारण एक नवा भारत, एक सशक्त भारत, स्वाभिमानाने व्यवहार करणारा भारत हा आज या जगात उभा राहिला आहे, याची चीनला पुरती जाणीव या सगळ्या प्रकरणामध्ये 100% झाली. चीन आणि भारत यांच्यातील सीमावाद हा चीन आणि भारताच्या जन्मापासूनचा आहे. ब्रिटिशांनी या सर्व भागावर सत्ता असताना मॅकमोहन लाईन आखली, जी चीनने कधीच मान्य केली नाही. दोन्ही देश साधारणतः एकाच वेळेला एका अर्थाने स्वतंत्र झाले आणि खरं तर त्याच वेळेला हा सीमा प्रश्न सोडवला असता किंबहुना तिबेट सारखं एक बफर स्टेट, ज्याला किलक राष्ट्र म्हटलं जातं, ते जर का राष्ट्र म्हणून मेंटेन करण्याचं काम पंडित नेहरूंनी केलं असतं तर या पुढच्या सगळ्या समस्या या जन्माला आल्याच नसत्या आणि 1950 सालीच या समस्यांना मूठमाती मिळाली असती. पण चीनने तिबेट गिळला, आपण शांत राहिलो. परवा संसदेमध्ये जेव्हा देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंगजी यांनी या सर्व विषयावर निवेदन केलं, तेव्हा काँग्रेसने सभात्याग केला. त्यांचे युवराज राहुल गांधी यांनी तर देशाच्या प्रधानमंत्र्यांना डरपोक, कॉवर्ड म्हणण्यापर्यंतची खोटेपणाची आणि नीचपणाची पातळी त्या ठिकाणी गाठली. अर्थात राहुल गांधींना या देशाचा इतिहास माहीत नाही ना आपल्या घराण्याचा इतिहास. ज्या काळामध्ये पंडित नेहरूजी देशाचे पंतप्रधान होते, त्याच कालखंडामध्ये चीनने अक्साई चीन गिळंकृत करून 38,000 चौरस किलोमीटरचा भूभाग हा आपल्या ताब्यात घेतला. भारताने त्याच्या विरोधात ब्र काढण्याचं धाडस सुद्धा दाखवलं नाही. पंडित नेहरूंचं वाक्य असं होतं तिबेट गेल्यानंतर की ज्या ठिकाणी गवताचं पातं उगवत नाही त्या प्रदेशावरनं तुम्ही एवढा आरडाओरडा कशाला करताय. त्यावेळेला एका काँग्रेसच्या वरिष्ठ खासदाराने आपल्या डोक्यावरची टोपी काढली आणि सांगितलं, मिस्टर प्राईम मिनिस्टर, या भूभागावर एकही केस नाही, मग याचा मी शिरच्छेद करून टाकू का. पण भूराजनैतिक सामरिक दृष्टिकोनाचा पंडित नेहरूंकडे 100% अभाव होता. धाडस नावाची गोष्ट नेहरूंकडे नव्हती आणि त्यामुळे राहुल गांधींना मी एकाच त्यांच्या वाक्याची आठवण करून देऊ इच्छितो. जेव्हा चीनने 62ला आक्रमण केलं आणि चीनी सैन्य आसामच्या सीमेपर्यंत आलं, तेव्हा पंडित नेहरूंनी आकाशवाणीवर जाऊन भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये
हे वाक्य उच्चारलं, गुड बाय टू आसाम. त्याने आसामच्या जनतेला सांगितलं की मी तुमचा निरोप घेतोय, मी तुमच्याकरता लढीन. ही भूमिका पंडित नेहरूंनी घेतली नाही. त्यावेळेला अमेरिकेचे भारतातले राजदूत गाल्ब्रेथ, जे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ आणि विचारवंत म्हणून नाणावले गेले, त्यांनी आपल्या डायरीत नोंद करून ठेवली आहे. ते पंडित नेहरूंचं भाषण ऐकण्याकरता संसदेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांकरता असलेल्या गॅलरीत जाऊन बसले. त्यांना वाटलं होतं की पंडित नेहरू चर्चिल, रूझवेल्ट यांच्यासारखं काही भाषण करतील, पण पंडित नेहरूंच्या भाषणाने त्यांची साफ निराशा झाली. एका गलित गात्र स्वाभिमान गहाण ठेवलेल्या प्रधानमंत्र्याचं भाषण कसं असतं, हा ते भाषण म्हणजे पंडित नेहरूंचं भाषण हा नमुना होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या 9-10 महिन्यापासून पूर्व लडाखच्या सीमेवर भारताने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जी बोलणी केली, या संदर्भामध्ये ज्या स्ट्रॅटेजीज केल्या, त्याच्याकडे आपण बघण्याची आवश्यकता आहे. नरेंद्र मोदीजींनी कुठल्या गोष्टीचं पालन केलं असेल तर स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी, जे परराष्ट्र नीतीचे एक फार मोठे जाणकार म्हणून त्यांच्या तरुण वयापासून ओळखले गेले, ते अटलजी नेहमी असं म्हणायचे की आम्ही कोणाशी चर्चा करायला घाबरणार नाही आणि कोणाशीही घाबरून चर्चा करणार नाही. या भूमिकेत राहून नरेंद्र मोदीजींनी चीनशी चर्चा केली. पण चर्चेची आणि शांततेची कितीही कबुतरं उडवली तरी सुद्धा चीन सारख्या आक्रमक साम्राज्यवाद्याचं समर्थन होत नसतं, समाधान होत नसतं. त्या बोलण्याला जर का काही आधार पाहिजे असेल, त्या बोलण्याचं काही महत्त्व वाटायचं असेल, तर त्याच्यामागे एक जबरदस्त आर्थिक, लष्करी ताकद उभी करण्याची आवश्यकता. आणि म्हणून चीनने जेव्हा 93 आणि 96 साली तत्कालीन सरकारने केलेली सर्व करार धाब्यावर बसून भारत कोविडच्या संकटाशी सामना करतोय, हे लक्षात घेऊन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या स्थितीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्याला तोडीस तोड उत्तर हे नरेंद्र मोदीजींच्या सरकारने. चीनने 93 आणि 96 ची ॲग्रीमेंट धाब्यावर बसून त्या ठिकाणी मिलिटरी मोबिलायझेशन केलं. चीनला स्वाभाविक असं वाटलं की नरेंद्र मोदीजींचं सरकार, भाजपचं सरकार या लष्करी मोबिलायझेशनला फार काही उत्तर देणार नाही. पण भारताने बघता बघता त्या ठिकाणी लष्करी मोबिलायझेशन केलं आणि एका लष्करी तज्ज्ञाने असं म्हटलं की जगाच्या इतिहासात 10 वर्षामध्ये जितकं लष्कराचं मोबिलायझेशन झालं नसेल, तेवढं मोठं मोबिलायझेशन भारताने पूर्व लडाखच्या सीमेवर हे 3 महिन्याच्या आत करून दाखवलं. 2 डिव्हिजन सैन्य त्या ठिकाणी उभं केलं, एअर शील्ड उभी केली, क्षेपणास्त्र उभी केली आणि चीनला हा इशारा दिला की आम्ही तुम्हाला तोडीस तोड उत्तर देऊ शकतो. तुम्ही जर का एक पाऊल पुढे आलात तर तुमचं काही खरं नाही. अशा प्रकारची तयारी ही भारताने केली. एवढंच नाही, गलवान खोऱ्यात जो संघर्ष झाला, हँड टू हँड कॉम्बॅट झालं, त्याच्यामध्ये भारतीय जवानांनी अलौकिक शौर्य दाखवलं आणि चीनला सर्वात मोठा फटका हा त्या ठिकाणी बसला. 45 पेक्षा अधिक चीनच्या सैनिकांना कंठस्नान घालण्याचं काम भारताच्या या वीरांनी केलं आणि चीनला हा झटका फार मोठा होता. त्याच वेळेला भारताने लष्करी मोबिलायझेशन केलं. केवळ लष्कराचं मोबिलायझेशन करून नरेंद्र मोदीजी थांबले नाहीत. देशाचे प्रधानमंत्री स्वतः त्या ठिकाणी सीमेवर गेले. त्या ठिकाणून त्यांनी चीनला उद्देशून, जगाला उद्देशून, भारतीय लष्कराला उद्देशून, भारतीय जनतेला उद्देशून
भाषण केलं आणि ज्या भाषणामध्ये भारत हा युद्धखोर आक्रमक नाहीये, पण भारत आक्रमण तर सोडाच, कोणाची दादागिरी सुद्धा सहन करणार नाही हे सांगण्यास सुद्धा नरेंद्र मोदी कचरले नाहीत. त्या भाषणाचा एक फार मोठा परिणाम जगावर तर झालाच, पण चीनवर झाला. आधुनिक काळामध्ये केवळ शस्त्रास्त्रांची लढाई नसते, आणि खरं सांगायचं तर इंग्लिश मधला शब्द वापरायचा तर इट इज ऑलवेज बॅटल ऑफ नर्व्स, की तुमची मनस्थिती, तुमची राजकीय इच्छाशक्ती ही किती मोठी आहे, किती कणखर आहे, याचीच एक टेस्टिंग करण्याचं काम या सगळ्या कालखंडामध्ये चाललेलं होतं. आणि या सगळ्यामध्ये आपण विजयी ठरलो. नरेंद्र मोदीजींनी जगातल्या सर्व नेत्यांशी संपर्क साधलाच आणि क्वाडची निर्मिती केली. त्या क्वाडमध्ये अमेरिकेच्या बरोबर ऑस्ट्रेलियाला सहभागी करून घेतलं. मलबारच्या आखातामध्ये जे नौदलाचं कवायती झाल्या त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाला सहभागी करून घेतलं आणि चीनला एक प्रचंड संदेश दिला. कोविडच्या आलेल्या संकटाचं संधीत रूपांतर करत देशातल्या अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्याचं काम केलं. चीनवरचा आपला जो इम्पोर्ट आहे कमी करण्याच्या कामाला सुरुवात केली आणि अवघ्या 8 महिन्यामध्ये चीनमधून होणारी आयात ही 13% कमी झाली आणि चीनमधले होणारी आपली निर्यात वाढवण्याचं काम केलं. आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून हे काम करून केवळ नरेंद्र मोदीजी थांबले नाही, तर चीनला चर्चेच्या वेळेला दणक्यावर दणके देण्याचं काम केलं. चीनी कंपन्यांची रेल्वेमधली कॉन्ट्रॅक्ट असतील, PSUs मधली कॉन्ट्रॅक्ट असतील, देशातल्या राज्यांनी आपापल्या क्षेत्रातली दिलेली कॉन्ट्रॅक्ट्स असतील, ही कॉन्ट्रॅक्ट्स एका पाठोपाठ एक रद्द करण्याचा सपाटा नरेंद्र मोदीजींच्या सरकारने लावला. आणि चीनला हे लक्षात आलं की हे प्रकरण, हे पाणी जरा वेगळंच आहे, हे पूर्वीसारखं प्रकरण नाही. आणि त्यामुळे हजारो कोटीची कॉन्ट्रॅक्ट चीनची या देशातल्या कंपन्यांची रद्द करण्याचं काम मोदीजींच्या सरकारने. एवढ्यावर मोदीजी थांबले नाही. चीनी ॲप्सवर बंदी घालण्याचं काम केलं. आणि बंदी सुद्धा कधी घातली या संदर्भातली एक बातमी परवा प्रसिद्ध झाली आहे. जेव्हा चर्चेची 9वी फेरी होणार होती त्याच्या आधी टिकटॉक सारख्या चायनीज ॲपवर बंदी घालण्याचं काम नरेंद्र मोदीजींच्या सरकारने केलं. IT विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बंदीचा आदेश तर तुम्ही सांगितला आहेत, पण प्रत्यक्षात बंदी घालायला काही वेळ लागेल, पेपरवर्क करावं लागेल. नरेंद्र मोदीजी बोलले नथिंग डुईंग, रात्रभर जागे राहा, मिडनाईट ऑइल बर्न करा. पण ज्या दिवशी चर्चेला भारतीय सैन्याचे कमांडर्स चीनी कमांडर्सच्या बरोबर बसतील त्याच्या आधी चीनपर्यंत ही बातमी गेली पाहिजे की या देशातलं त्यांचं सर्वात लोकप्रिय ॲप टिकटॉक जे आहे त्याच्यावर प्रत्यक्ष बंदी आलेली आहे. आणि 2-2 रात्र IT अधिकाऱ्यांनी जागून काढल्या आणि चर्चेला भारतीय सैन्याचे अधिकारी बसले तेव्हा टिकटॉकवरची बंदी ही प्रत्यक्षात आलेली होती. सरकारचं, देशाच्या नेतृत्वाचं मनोधैर्य किती कणखर आहे हे या गोष्टीतून चीनला समजलं. केवळ लष्करी मोबिलायझेशन, जगामध्ये नवीन मित्र जोडणं, त्यांच्या मार्फत चीनवर दबाव आणणं इथपर्यंत करून मोदीजी थांबले नाही. लष्कराला सूट दिली होती. कारण ज्या अटलजींच्या वाक्याचा मी उल्लेख केला की आम्ही चर्चा करायला घाबरणार नाही आणि घाबरून कोणाशी चर्चा करणार. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ही विवादातली आहे. दोन्ही देशाची सैन्य ही भूभागामध्ये येत असतात, गस्त घालून परत जात असतात. कारण याचा निर्णय व्हायचा आहे की लाईन ऑफ कंट्रोल कुठली आहे, बॉर्डर कुठली आहे,
हे मी अशा करता सांगतोय की जेव्हा 96 सालचा करार झाला, त्या कराराच्या वेळेला या देशाच्या लष्कराने परराष्ट्र खात्याला असं म्हटलं होतं की लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल या शब्दाच्या ऐवजी लाईन ऑफ कंट्रोल हा शब्द आपण वापरूया. म्हणजे आज आपण जिकडे उभे आहोत आणि ते जिकडे उभे आहेत त्या ठिकाणी दोन्ही सैन्याची पोझिशन ही फिक्स होईल. हे प्रसिद्ध झालेलं आहे, हे डॉक्युमेंटेड आहे. तत्कालीन राजकीय नेतृत्वाने सांगितलं की हा आग्रह धरू नकात. चायनाने सांगितलं नथिंग डुईंग, लाईन ऑफ कंट्रोल नाही, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. कारण तिकडचा भूभाग हा एवढा कठीण आहे. हजारो फुटाच्या उंचीवरती जागा, आज थंडीमध्ये -50 टेम्परेचर. आणि त्यामुळे चायनाच्या दबावामुळे 96 साली लाईन ऑफ कंट्रोलच्या ऐवजी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल हा शब्दप्रयोग त्या करारामध्ये भारतीय सैन्याच्या विरोधात घेतला. आज काय घडलं? भारतीय सैन्याला लोकल कमांडर्सना पूर्ण मोकळीक दिली होती. हा जो मधला विवादित भूभाग आहे त्याच्यामध्ये अनेक टेकड्या आहेत. भारतीय सैन्याने एका रात्रीत चपळाई करून त्या ठिकाणी टँक्स आणून या सगळ्या टेकड्यांवर आपला कब्जा मिळवला. आणि जे कारगिलमध्ये घडलं होतं त्याच्या उलट स्थिती आज पूर्व लडाखच्या सीमेवर होती. भारतीय सैन्य हे टेकड्यांवर होतं, चीनचं सैन्य हे टेकड्यांच्या खाली होतं. लष्करी विषयातलं शाळकरी मुलाला सुद्धा हे कळेल की जेव्हा जे लष्कर उंचीवर असतं त्याला बोलण्यामध्ये आणि त्याला कारवाई करण्यामध्ये ॲडव्हान्टेज असतो. ज्या दिवशी भारतीय सैन्याने मोदीजींच्या आदेशावरून हे काम केलं त्याच दिवशी चर्चा कुठल्या दिशेने जाणार आणि चर्चेचं पारडं हे भारताच्या पक्षाकडे हे फिरलं होतं हे त्या दिवशी स्पष्ट झालं. कारण भारतीय सैन्य हे अत्यंत मजबूत स्थितीमध्ये पूर्व लडाखच्या या सगळ्या भूभागामध्ये आलं होतं. आणि त्यामुळे आपण जर का या सगळ्या बोलण्यांचे निष्कर्ष बघितले, या बोलण्यांचे तपशील बघितले तर आपल्याला लक्षात येईल की भारताने अत्यंत निर्णायक भूमिकेत जाऊन चर्चा. भारताने पहिलं हे सांगितलं, हे दाखवून दिलं की आम्हाला कुठलीही घाई नाही. आणि म्हणून एप्रिल-मे मध्येच मोदीजींच्या सरकारने पूर्व लडाखमध्ये -50 डिग्रीमध्ये आवश्यक असलेल्या तंबूंची खरेदी करून आपल्या सैन्याला त्या ठिकाणी व्यवस्थित राहता येईल अशा प्रकारची सर्व व्यवस्था केली. आणि चीनच्या लक्षात आलं की यांना कुठलीही घाई नाही. आणि भारतीय सैन्याला आणि भारतीय नेतृत्वाला हा प्रश्न लगेच संपवावा याची कुठलीच घाई नव्हती. आणि त्यामुळे बोलणी झाली ती आपल्या मुद्द्यांवर झाली. आणि म्हणून भारताने पहिल्या दिवसापासून आग्रह हा धरला की पहिल्यांदा तुम्ही सैन्य मागे घ्या. 93 आणि 96 ची जी ॲग्रीमेंट्स आहेत त्या ॲग्रीमेंट प्रमाणे तुम्ही वागा. आणि ज्या चीनने ही भूमिका घेतली होती की ती ॲग्रीमेंट बाजूला ठेवू पण आपण थोडं सैन्य मागे घेण्याचा प्रयत्न करू, या सगळ्या बाजू, या सगळ्या मागण्या चीनच्या आपण धुडकावून लावल्या. आपण शांततेने पण ठामपणाने कुठलीही घाई न दर्शवता आपण ही बोलणी केली. आणि आज शेवटी चीनला पँगॉन्गत्सो लेकवरनं मागे यावं लागलं. आणि चीनमध्ये हा संदेश गेला की लाईन ऑफ कंट्रोलची जी सँक्सिटी आहे, त्याचं जे पावित्र्य आहे, जे 93 आणि 96च्या कराराने चीनने आणि भारताने मान्य केलंय ते चीनच्या मनाप्रमाणे बदलता येणार नाही. आत्तापर्यंत चीन जे सांगेल त्याप्रमाणे भारताची भूमिका दुर्दैवाने राहिली. आणि त्याच्यामुळे हे भारताच्या इतिहासातली चीनच्या संदर्भातली ही पहिली बोलणी राहिली की ज्या ठिकाणी आपण इक्वल स्तरावरून, समान स्तरावरून बोलणी केली.
जो न्याय आहे, जी नीती आहे, जे ठरलंय त्याच्या आधारावर बोलणी झाली आणि त्याच्या आधारावर चीनला आपण वागायला लावलं. हा मला वाटतं नरेंद्र मोदीजींच्या एक अत्यंत कणखर अशा नेतृत्वाचा, आपल्या प्रखर राष्ट्रभक्तीचा, आपल्या प्रखर राष्ट्रनीतीचा आणि परराष्ट्र धोरण हे कसं असलं पाहिजे या धोरणाचा हा एक फार मोठा विजय आहे. आणि भारतीय राजकारणाच्या, भारताच्या परराष्ट्र नीतीच्या इतिहासामध्ये चीन बरोबरची आपली ही बोलणी आणि आपला हा विजय सुवर्ण अक्षराने लिहावा अशा प्रकारचा हा विजय आहे. एवढंच मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं.